लाडक्या बाप्पाचं आगमन आता काही दिवसांवर आलेलं आहे, साधारण 4 दिवस राहिलेले आहेत आणि नारायणगावमध्ये पंचक्रोशीतून आपल्या बाप्पाला म्हणजे घरचा असेल किंवा सार्वजनिक असेल बाप्पाच्या सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात पंचक्रोशीतून लोक येत असतात, भाविक येत असतात। नारायणगावची बाजारपेठ त्यासाठी सजलेली आहे। जर आपण पाहिलं तर अनेक दुकानं त्यामध्ये यावर्षी अनेक नवीन व्हरायटी येथील दुकानदार घेऊन आलेले आहेत। त्यामध्ये मखरं असतील, मखरांचे अनेक सुंदर प्रकार नारायणगावमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। मखरं ठेवलेले जवळजवळ 10 ते 12 दुकानं अशी आहेत की जिथं वेगवेगळ्या प्रकारची मखरं आहेत। त्याचबरोबर लाईट्सच्या माळा असतील किंवा प्लॅस्टिकच्या फुलांच्या माळा असतील, याचे देखील अनेक विविध प्रकार नारायणगावच्या या बाजारपेठेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे सर्व वस्तू खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी देखील होताना आपल्याला दिसत आहे। यावर्षी गौरीच्या फायबरच्या बॉड्या आलेल्या आहेत, 4 फूट, 3.5 फूट, 3 फूट अशा प्रकारच्या। त्याच्यासाठी गौरीचे मुखवटे, त्याचीच सजावट चालू आहे। परत अजून आणखी बरेच गौरीचे मुखवटे आहेत आपल्याकडे आणि गणपतीचं डेकोरेशनचं सगळं सामान आहे, म्हणजे या माळा, हे झुंबरसारखं, परत या बेल्स, हे झुंबर, सगळं सामान आपल्याकडे होलसेल दरात भेटतं आणि दरवर्षी नवीन व्हरायटी आपल्याकडे। या अशा प्रकारच्या पण माळा आहेत आणि आता आमची गौरीची सजावट चालू आहे। काय यावर्षी गणपतीची तयारी? हे काय पूर्ण चालू आहे, डेकोरेशनचं मटेरियल आहे आपल्याकडे, नवीन व्हरायटी आणलेली आहे, पूजा साहित्य आहे, आपलं वस्तू आहेत वेगवेगळ्या, परत शाल, बस्कर, परत आसन आहे, तूप, गावठी तूप आहे, पूजेचं तूप आहे, तेल आहे, तोरणं चालू आहेत, औषधं आहेत। औषधं कसली? आयुर्वेदिक औषधं आहेत, दिंडोरीपर्यंत आपलं स्वामींचे केंद्र आहे, त्याच्या माध्यमातून ते औषधं आहेत, ती औषधं आहेत आपल्याकडे। यावर्षी काय नवीन व्हरायटी आलेली? खूप सारे व्हरायटी आहेत नवीन, गणपती आहे हे नवीन पॅटर्न आहे सगळे। हे पूर्ण नवीन माल आहे, पूर्ण नवीन पॅटर्न आहे। शेट, काय यावर्षी गणपतीला नवीन? यावर सर्व नवीन आलेले, वेलवेट, सिल्क मध्ये, पडदे मंदिरमध्ये नवीन आलेले, जॅकॉर्ड आहे, प्रिंट, लायक्रा प्रिंट आहे, भरपूर व्हरायटी आहे तुमच्याकडे। शेअर रेट कमी आपल्याकडे। किती वर्ष झाले तुमचा व्यवसाय? आमचा 50 वर्ष पूर्ण झाले। 50 वर्ष पूर्ण झाले। वडील, आजोबा, तुम्ही? 4थी पिढी आमची। आता तुमची 4थी पिढी। हो। you